सर काय सांगाल, आज आपला उपोषणाचा 18वा दिवस आहे, आपण इथे उपोषण करताय, काय सांगाल त्याबद्दल? बघा, आम्ही कविता विजय कवटकर आणि फॅमिली यांच्यावर दिवा शहरामध्ये जो काय अन्याय अत्याचार त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न आजही त्या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे त्यांची प्रॉपर्टी घर बळकावण्यासाठी जे काही मोठ्या प्रमाणावरती संगनमत करून जे काय अन्याय अत्याचार त्या महिलेवरती भरपूर प्रमाणामध्ये केला गेलेला आहे, तिला मारहाण केली गेलेली आहे, तिला शिवीगाळ केली गेलेली आहे। या माणसाला म्हणजे विजय कवटकरांना पण धमकी आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे। अशा सर्व घटना 2022 पासून सुरू आहे आणि याची जी काही दखल आहे, आम्ही शासनाला वेळोवेळी सगळे पुराव्यासहित आम्ही पूर्ण माहिती आणि जे काही NC आहेत त्याचप्रमाणे पत्रव्यवहार आहे, हा महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन या दोघांना केलेला आहे। आज आमचा 18वा दिवस आहे। मी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक भरत जाधव ह्या कुटुंबाला 2022 पासून मी मदत करत आहे, कायदेशीर मदत करत आहे, समुपदेशन करत आहे। कारण हे कुटुंब 2022ला आत्महत्या करणार होतं। सगळ्या राजकीय पुढाऱ्यांना त्यांनी गणपतीच्या मूर्त्या, देवीच्या मूर्त्या त्यांनी फ्रीमध्ये दिलेल्या आहे। असं ठाणे शहरामध्ये आणि दिवे शहरामध्ये मूर्तीचं काम करणाऱ्या लोकांवरती आणि सगळ्या नेत्यांना, समाजसेवकांना मूर्त्या फ्री देत असतानासुद्धा ते सगळीकडे फिरून आलेले आहे। आणि सगळीकडे फिरून आल्यानंतर त्यांना माझं नाव माहीत पडल्यानंतर माझ्याकडे आले। मी कायदेशीर त्यांचा सगळा अभ्यास केला आणि त्यांना काउन्सिलिंग करून, त्यांना समुपदेशन करून आत्महत्यापासून त्यांना थांबवलं। आणि कायदेशीर मार्गाने संविधान कायद्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला हक्क मागून जर मिळत नसेल तर तुम्ही संघर्ष केला पाहिजे। म्हणून मी कायद्याने त्यांचा संघर्ष सुरू केला। सविस्तर सगळ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, महानगरपालिकेला केलेला आहे, शासनाला, महाराष्ट्र शासनाला केलेला आहे, कलेक्टर साहेबांना केलेला आहे, आयुक्त साहेबांना केलेला आहे, सगळ्यांना व्यवहार केलेला आहे। आणि सगळे पुरावे आमच्याकडे असताना आज 18 दिवस झालेले आहे। संविधानाच्या हक्काने आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। त्यामध्ये मी यांना मदत केली, मी काय चुकी केली का? परंतु आम्ही कमिशनर साहेबांना, आशुतोष डुंबरे साहेबांना भेटल्यानंतर आशुतोष डुंबरे साहेबांनी यांना आणि मला सांगितलं की कायदेशीर कारवाई करावी। विनायक देशमुख सर ॲडिशनल CP आहे, यांच्याकडे पाठवलं आणि त्यांनी याच्यावर कायदेशीर कारवाई करायला अनिल शिंदे जे आहे मुंब्रा पोलीस स्टेशनचे यांना बोलून घेतलं आणि कारवाई करायला सांगितली 28 तारखेला। आज 28 तारीखहून आज विचार करा किती दिवस झाले तरी कायदेशीर FIR दाखल होत नाही। या महिलेला मारणारे व्हिडिओ आहेत, तिचे हात पकडण्याचे व्हिडिओ आहेत, शिवीगाळचे व्हिडिओ आहेत, त्याच्या मूर्त्या तोडून टाकलं, घर बिचारा केलं। हे सगळ्यांचे व्हिडिओ पुरावे असताना कुठल्याही प्रकारे मुंब्रा पोलीस स्टेशन आम्हाला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाही। शेवटी आम्ही उपोषणाचा मार्ग पत्करला आणि हे करत असताना यांना बोलवल्यानंतर मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये ते पुढच्या 5 जण जे आहेत, प्रदीप जयस्वाल असेल, आकाश पिंगळे असेल, सुभाष गजरे असेल, भारती गाला असेल, प्रकाश गाला जे आहेत, हे सगळे लोक संगनमत करून या लोकांना तर त्रास देतात, परंतु मला त्रास देण्यासाठी त्यांनी अनेक जे काही दलित नेते आहेत, समाजसेवक आहेत, यांच्याकडे मला फोन करायला लावला। कारण त्यांना माझी कास्ट माहिती होती। त्या लोकांना फोन केल्यानंतर मी कोणालाही भेटलो नाही। परंतु नंतर माझ्या घराशेजारी जे काही समाजसेवक आहेत त्यांच्याजवळ आले, त्या ठिकाणी आम्ही म्हणलो की यांचा व्यवहार क्लिअर करा, एवढंच बोलणं झालं। याच्यानंतर काही बोलणं न झाल्या आमच्याकडे पुरावे आहेत, रेकॉर्डिंग आहे। आणि नंतर तो माणूस जाऊन, हे सगळेजण 5 जण जाऊन यांना मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये म्हणताय की हे 10-15 लाख रुपये खंडणी मागताय। आणि तो प्राध्यापक भरत जाधव दिव्यांग ह्युमन राईटचा त्याच्या व्यंगावरती बोलून तो 25 लाख रुपये पायाचं ऑपरेशन करायसाठी मागतात। हे PI अनिल शिंदे साहेब आणि उत्तम कोळेकर साहेब, अमोल कोळेकर यांच्यासमोर हे जे बोललं गेलं। त्यानंतर मी स्वतःहून त्या दिवशी 2 तासामध्ये मी कॉलेजला असताना मी आशुतोष डुंबरे साहेबांना भेटलो की बघा, मी यांना कायदेशीर मदत करतोय, यांना समुपदेशन करतोय, समाजसेवक म्हणून काम करतो। माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले करण्याचा प्रयत्न माझ्यावर आणि ह्या व्यक्तीवर केला जातोय। आम्ही 2022 पासून आत्तापर्यंत एवढा पत्रव्यवहार केला, त्याची चौकशी मुंब्रा पोलीस स्टेशनचे PI अनिल शिंदे साहेबांनी केली नाही। पण त्यांनी जेव्हा ती मागणी केली तर ताबडतोब अनिल शिंदे साहेब PSI जे काही PI आहे मुंब्रा पोलीस स्टेशनचे, ते म्हणतात तुमच्याकडे पुरावे काय आहेत? म्हणजे याचा अर्थ काय? संगनमत करून ही बिल्डर लॉबी या जे काही PI आहे, पोलिटिशियन आहे, पोलीस प्रशासन आहे, यांना पैशाच्या जोरावर खरेदी करतात। असं प्रकारचं व्हिडिओ शूटिंग आहे यांच्याकडे। आम्ही पैशाने पोलीस प्रशासनाला विकत घेऊ, आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो। आणि अशा प्रकारे आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला। याची मागणी आम्ही केली की मी दिव्यांग ह्युमन राईट फेडरेशनचा एक समाजसेवक आहे, मी दिव्यांग आहे, माझ्या मानहानी त्या लोकांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे मी या जातीचा आहे, त्या लोकांकडे गेलं, माझी जात माहीत असताना ते लोक जर माझ्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करतात, याचा अर्थ तो काय रे ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे। मग माझा दिव्यांग कायदा
जो आहे त्या कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे, ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आणि या महिलेला जे काही मारहाण केली, शिवीगाळ केली, याचं कुटुंब, याच्या गाड्या तोडल्या गेल्या रात्री बेरात्री, असे अनेक प्रसंग आहेत, वारंवार झालेले, अनेक एनशा झालेले आहेत, अनेक 112वरती यांनी फोन केलेले आहेत. हे सगळे पुरावे आमचे बघितले गेले नाही 2022 पासून आज तक आहेत 18व्या दिवसापर्यंत. परंतु पुढच्या माणसांची संगनमत करून पोलीस प्रशासन आमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग आता आम्ही करायचं तरी काय? या देशामध्ये लोकशाही आहे की नाही, की हुकुमशाही आहे? मला वाटतं इंग्रज परवडले हो. या ठिकाणी मुघलशाही होती, ते मुघल परवडले. मुघलांनी जरी राज्य केलं पण एवढी मला वाटत नाही एवढं 18 दिवस त्यांनी असं कोणाचं छळ केला असेल. आज आम्ही 18 दिवसापासून उपोषणाला बसलेलो आहे. म्हणजे याचा मुघलशाही पण याच्यापेक्षा कमी आहे. ब्रिटिशशाही, इंग्रज लोक जे होते ते तरी बरे आहेत. म्हणजे आपल्या देशामध्ये हिटलरशाहीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये मग पोलिसांना हाताशी धरून गरिबांना न्याय दिला जात नाही. म्हणून आम्ही या लोकांनी मागणी केली. मला वाटतं 15-20 दिवस झाले तरी पत्रव्यवहार केला आहे राष्ट्रपतींना, पंतप्रधानांना आणि राज्यपालांना आणि मुख्यमंत्र्यांना की जर आम्हाला न्याय देत नसाल, आमचे जर एफ आय आर दाखल जर होत नसतील आमच्याकडे पुरावे असताना, तर आम्हाला आत्मदहन करू द्या, आम्हाला स्वइच्छा मरण द्या, अशी परवानगी मागितलेली आहे. आम्ही पत्रकार मित्रांना आणि दिव्यातली शहरातील आणि ठाणे शहरातील लोकांना विनंती करतो की ज्याप्रमाणे प्रत्येक दिवशी आजही बीड शहरामध्ये खून केले जात आहेत, अत्याचार केले जातात महिलांवरती, त्याचप्रमाणे ठाणे शहरामध्ये सुद्धा जे काही प्रमाणात महिलांवरती अत्याचार केले जात आहेत, लोकांवरती अत्याचार केले जात आहेत, यांचे घर बळकवले जात आहेत, यांच्याकडून 15-20 लाख 25-28 लाख रुपये यांच्याकडे मागितले जात आहेत. एवढंच जर घर तुम्हाला पाहिजे अनलिगल बिल्डिंगमध्ये तर म्हणजे याचा अर्थ प्रत्येकाकडून 5-10 लाख रुपये काढणे आणि त्यांचं झोपडी बळकवणे, अशा प्रकारचा धंदा या दिवा शहरामध्ये सर्वे नंबर 21, सर्वे नंबर 17-1, 17-2 बिहार नगर दिव्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आजही झोपड्या तोडून लोकांना बेघर करून त्या ठिकाणी अनाधिकृत बेकायदेशीर बांधकाम चालू झालेलं आहे. आम्ही शासनाला विनंती करतो, जो कायदा तुम्हीच केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी 2025ला, की बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या ज्या काही बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डरांवरती गुन्हे दाखल करून जे काही जमीन मालक आहे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावे असा कायदा असताना आज सगळ्यात आम्ही एवढ्या दिवसापासून संघर्ष करतो आहे अनाधिकृत बांधकामाविरुद्ध आणि ह्या समाजामध्ये होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध. म्हणून आम्ही महिलांचे जे कायदे आहेत, दिव्यांगांचे जे कायदे आहेत, ॲट्रॉसिटी ॲक्ट जे आहेत, ते आमचे जे पुरावे आहेत, हे पुरावे त्यांनी चेक करावेत आणि आमच्या पुराव्याच्या आधारे जे काही गुन्हे होतील ते गुन्हे त्यांनी त्याच्यावर लावावेत, एवढी विनंती आम्ही करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, स्वतःच्या घरासाठी तुम्हाला अनेक वर्षापासून इथे संघर्ष करावा लागतोय. आज तुमच्या उपोषणाचा 18वा दिवस आहे. तुमची मागणी कोणी ऐकायला तयार होत नाही काय? आज बोलायला लाज वाटते. या ठाणे शहरामध्ये आनंद दिघे साहेबांच्या ठाण्यामध्ये आज मी माझ्या घरासाठी भीक मागायसाठी रस्त्यावर आज 18 दिवस बसलो आहे. या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथसाहेब शिंदे या साहेबांनी आजपर्यंत आमची दखल घेतली नाही. त्यांच्याही माणसांनी कोणी दखल घेतली नाही. खरोखर म्हणजे अशी बोलायलाही आमच्या तोंडात शब्द नाही अशी परिस्थिती झाली आहे. आज जर आनंद दिघे साहेब असते तर ह्या प्रश्नाला एका शब्दामध्ये वाचा फोडली असती आणि आज आम्हाला गरीब कुटुंबाला न्याय दिला असता. म्हणून आज खरोखरच आनंद दिघे साहेबांची आठवण येते या ठिकाणी बसल्यानंतर. खरोखरच एक त्यांच्याविषयी जी आदर होता, त्यांनी जे आजपर्यंत न्यायनिवाडे केले ते खरोखरच वाखाणण्याजोगं होते. म्हणून एवढंच सांगेन मी या ठाणे जिल्ह्यामध्ये बसून आनंद दिघे साहेबांनाच करून की बस आम्हाला कुठेतरी आज तुम्ही इथे नाही आहे पण तुमच्यासारखे आनंद दिघे या ठिकाणी जन्माला येऊन आम्हाला न्याय द्यावा, हीच आज ठाणे जिल्ह्यात उभं राहून आज तुम्हाला मी मागणी करतो. आज उपोषणाचा 18वा दिवस आहे तरी कोणी ऐकत नाही आहे. कोणी ऐकत नाही. पोलीस प्रशासन आमच्या घरी येते, घरी येऊन आम्हाला फक्त सांगते की आम्ही त्यांच्यावरती साधी चिटिंगची केस टाकतोय म्हणून. बाकी कुठल्याही कार्य ते म्हणतात एवढ्या तुम्ही केसेस म्हणतात ते त्यांच्यावर लागू शकत नाही आहे. का लागू शकत नाही? आमचे जो पुरावे आहेत ना, मग ते पुरावे चेक करा. कुठल्याही प्रकारचे पुरावे चेक होत नाही आहेत आज. आणि आमच्यावर विनाकारण खंडणीचे आज ज्या आपलं दिव्यांग वुमन राईटचे अध्यक्ष हे व्यंग आहेत, पण त्यांच्या व्यंगावरती पण म्हणजे शिंदे साहेब म्हणा किंवा कोळेकर साहेब यांच्या समोर त्यांना लंगड्या या शब्दात उच्चार केला. पण त्यांनी 25 लाख रुपये त्यांच्याजवळ खंडणी मागतायत हा शब्द केला. आम्हाला 10-15 लाख रुपये आम्ही खंडणी मागतो असं सांगितलं. पण त्यावेळी कोळेकर साहेब किंवा अनिल शिंदे साहेब कुठला एकाही शब्दांनी त्यांच्यावरती दुरुत्तर केलं नाही.
उलट त्यांना विचारता याने आम्ही खंडणी मागतो ते पुरावे असतील तर द्या, त्यांच्यावर आम्ही केसेस टाकतो. हे कितपत योग्य आहे साहेब? तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे, जे आज आम्ही इथे राहतोय त्या ठिकाणी आम्ही आहे तसं आमचं राहू दे. तुम्हाला जर तसं नसेल तर आज जो मार्केट रेट आहे तो मार्केट रेट आम्हाला द्यावा. आम्ही कुठेही दुसरीकडे जाऊन आमचं बसदान करू शकतो. कारण आज माझं तिथे गणपतीच्या कारखान्यासाठी घेतलेली जागा आहे. आज मी गणपती बनवतो, पण आज गणपतीची विटंबना केली आहे या लोकांनी, देवीची विटंबना केली आहे. मग शासनाला दिसत नाही का? शासनाला समजत नाही? एवढे व्हिडिओ पाठवले, एवढे व्हिडिओ पुरावे आहेत आमच्याकडे, मग कुठल्याही प्रकारची ती दखल घेत नाही का? देत नाहीये का? आम्ही गरीब माणसाने कामधंदा करायचा नाही का? आज मूर्तिकारावर जिथे रस्त्यावर बसून मुलांची परीक्षा चालू आहे, परीक्षेला बसू दिलं नाही. मी काल 2 दिवसापूर्वी पेपर तिचा गेलेला आहे का? तर ह्या व्यापामुळे. तरी पण शासनाला कळत नाही का? ह्या गुंड लोकांबरोबर राहून त्यांच्याबरोबर त्यांना साथ देत आहेत आणि गोरगरिबांना भीक मागायला रस्त्यावर लावली आहेत. 18 दिवस झाले, केव्हा नाही देणार? आमचा जीव घ्या ना, आम्हाला इथे आत्मदान करू दे. आता आम्ही जर या 4 दिवसात नाही झालं तर या ठिकाणी पूर्ण अंगावरती रॉकेल ओतून आम्ही आत्मदान करणार आहेत. याची काळजी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने नाही घेतली तर याला सर्वस्वी जबाबदार पोलीस स्टेशन राहील आणि महानगरपालिका आणखी प्रशासन राहील. हेच मी तुम्हाला आज सांगत आहे.